रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो. आता आम्ही पंढरपूरला आलेलो आहे आणि पंढरपूरला आल्यानंतर श्रीहरी विठुरायाचे दर्शन आम्ही घेतलेले आहे. दर्शन घेतल्यानंतर आपण नेहमीच प्रसाद घ्यायला जातो. त्यावेळी आपल्याला समोर दिसतात ते देशपांडे बंधू पेढेवाले. देशपांडे बंधू यांचे तब्बल 90 वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे. इथे अनेक प्रकारचे पेढे, बर्फी, अगरबत्ती मिळतात. या व्यवसायामध्ये त्यांची ही 3री पिढी आहे. चला तर मग आपण देशपांडे बंधू पेढेवाले यांना भेटूया. नमस्ते मित्रांनो. विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळचे हे समोरचे खूप प्रसिद्ध देशपांडे बंधू पेढेवाले. नमस्ते सर. नमस्कार. आपलं नाव सर? माझं नाव कपिल दत्तात्रय देशपांडे. ओके ओके. कपिल दत्तात्रय देशपांडे. किती वर्षापासून तुम्ही हे करते? हा बिझनेस आपला आजोबांपासून आहे. गेली 100 वर्षापासून हा आपला दुकान इथे नामदेव पायरीजवळ आहे आणि आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पेढे, ओके ओके, मसाला हँडमेड अगरबत्ती आहे जी नॅचरल आहे, केमिकल फ्री आहे. ओके ओके. शुद्ध हळदीचं कुंकू आहे आपल्याकडे. अच्छा अच्छा. देवाला लावण्यासाठी जे चंदन यूज केलं जातं ते आहे आपल्याकडे. वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या पण आहेत, जशा रोजच्या रेग्युलर यूजच्या आहेत, केमिकल फ्री आहेत. ओके ओके. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी आहेत, काजू कतली, डिंक लाडू असे आपले विविध प्रोडक्ट आहेत. हे सर्व प्रोडक्ट आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये घरी बनवतो. बाहेरून काही आउटसोर्स करत नाही. ओके ओके ओके. ठीक आहे, धन्यवाद. आता आपण पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळचे सुप्रसिद्ध देशपांडे बंधू पेढेवाले यांच्या कारखान्यात आलेलो. तर आपण मेन मालकालाच विचारू की यांचे पेढे कसे बनतात, किती यांच्याकडे स्टाफ आहे. बोला सर. नमस्ते. रामकृष्ण. गेले जवळजवळ 90 ते 100 वर्ष झाले आमचे त्या व्यवसायामध्ये आम्ही आहोत. या अगोदर मंदिराच्या जवळ आपलं दुकान होतं. सर्व डेव्हलपमेंट झाल्यानंतर मग अलीकडे दुकान आणलेलं आहे आणि तिथं जवळजवळ आपल्याला 11 माणसाचा स्टाफ आहे. पेढा तयार करणं, ते लेडीज पण 4 आहेत आणि इथून लोकल खवा घेतला जातो चांगल्या क्वालिटीचा. लोकल खवा घेतल्यानंतर भाजायचं मी मशीन येतात पण पेढा फिटिंग म्हणून पेढा वळलं जायचं ऑटोमॅटिक अशा मशीन येतात. अशा याची एक मशीन आहे, त्याच्यावरून पूर्ण पेढा तयार होतो. खवा, साखर, पेशल, वेलदोडा अशा पद्धतीने मिक्सिंग करून तो भाजण्याचे 2 मशीन आहेत आणि पेढा कटिंगचेच मशीन आहे. त्यामुळे पेढा तयार होतो. सगळं नॅचरल असतं. कुठेही इसेन्स वगैरे वापरला जात नाही. प्युअर पेशल वापरला जातो, वेलदोडा वापरला जातो, कुठला इसेन्स वापरला जात नाही आहे. आता हे सर बाकीचे देशपांडे वगैरे ते तुमच्याकडे हे तुमचं दुकान एस टी स्टँडचे इकडे वडिलांना 5 भाऊ होते, ते आम्ही चुलत भाऊ सगळे वडिलांचे भावाचे मुलं सगळे.
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल.